नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महायुतीमधल्याच नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सध्या महायुतीत तणावाचं वातावरण आहे. पाहूयात. मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडी लावून बसलो तर उलट्या होतात असं म्हटलं होतं. ते सरकार 2022च्या आधीच होतं. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवू नका. तानाजी सावंत पत्रकारांवरच भडकले. सावंतांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत सुद्धा आता भेट. ज्या पद्धतीनं नेरेटिव्ह सेट केले ते अतिशय चुकीचं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसताना उलटी होते हा विषय आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार कधी होतं? 2022च्या अगोदर. 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, पण अजितदादांनी फाईलवर सही न केल्यामुळे सावंत संतापले. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज. मुख्यमंत्री शिंदेंनी सावंत यांना भेटीसाठी बोलावलं. सूत्रांची माहिती. अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी असंगाशी संघ म्हणतात असा संघ घडला. भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य. तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या गणेश हाके यांचा अजित पवार गटावर निशाणा. युतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता. 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. संघाशी संघ म्हणतात तसं आता आमचा संघ घडवला. मला कोणी काही बोललं तर माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. आम्ही चर्चा करून अमित शहा आणि देवेंद्रजींसोबत चर्चा करू. तुम्ही असं बोलल्यानंतर माझे कार्यकर्ते बोलतील. तानाजी सावंत गणेश हाकेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. असं केलं त्यांनी तसं केलं, मला काही कोणाशी घेणं देणं नाही. मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे, मला कोणावर टीका करायची नाही. मला कोणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भुकं पडत नाही. लय कारभाऱ्यांनी लक्ष द्यावं, या संदर्भात सूचना द्याव्यात आणि आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं. छगन भुजबळांची गणेश हाके तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होईल असे वक्तव्य कोणी करू नये. याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. महायुती सरकार येणं ही राज्याची गरज. सुधीर मुनगंटीवारांची तानाजी सावंतांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया. तर आमच्या प्रत्येक नेत्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यातून महायुतीचा प्रश्न नाही, या महाराष्ट्राचं नुकसान होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी हाके बडबडतात. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंची गणेश हाकेंबाबत प्रतिक्रिया. कुणीही वर्गाचा स्वतःच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये स्वार्थासाठी तर त्यांना काडीचीही किंमत नाही. गणेश हाकेला स्वतःचा महायुती झाली ही नेत्यांची भूमिका. पक्षाचे नेते सतत असे बोलले तर गैरसमज वाढून निवडणुकीमध्ये फटका बसेल. संजय शिरसाटांची गणेश हाकेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.